एक फादर होते हैं, न्यूज़पेपर पढ़ते रहते हैं और उनका छोटा सा बेटा, नन्हा सा प्यारा सा बेटा आप ही के जैसा बीच बीच में आकर उनको डिस्टर्ब करता है। तो पापा सोचते हैं क्यों ना मैं इसे थोड़ा बिज़ी कर दूं ताकि ये मुझे न्यूज़पेपर पढ़ने में डिस्टर्ब ना करे। तो पापा उसी न्यूज़पेपर में से एक पेपर लेते हैं जिस पर वर्ल्ड मैप प्रिंट किया हुआ रहता है और उस वर्ल्ड मैप के छोटे छोटे टुकड़े पापा करते हैं और अपने बेटे को थमा देते हैं और कहते हैं कि जाओ इसे आप असेंबल करके लेकर आइए। अब पापा ये सोचते हैं कि इस मेरे बेटे के लिए ये टास्क जो दिया है ये वो काफ़ी डिफ़िकल्ट होगा, बट यू विल बी सरप्राइज्ड। बेटा जाता है और 5 मिनट में पापा के पास वापस आता है और पापा को कहता है कि पापा मैंने मैप असेंबल कर दिया। पापा हैरान हो जाते हैं कि इतनी जल्दी इतना डिफ़िकल्ट टास्क बेटे ने कंप्लीट किया कैसे। पापा जब पूछते हैं बेटे से तो बेटा कहता है पापा ये तो काफ़ी सिंपल था, मैप के पीछे एक आदमी का फेस था, उस फेस को मैंने असेंबल कर दिया, मैप अपने आप असेंबल हो गया। तो ज़रूरत बस एक बात की होती है कि कभी कभी हमें डिफ़िकल्ट चीज़ों को सॉल्व करने के लिए एक नए अप्रोच के साथ आगे बढ़ना पड़ता है। तो बच्चे ने वही किया, मैप को असेंबल करते नहीं बैठा वो आदमी का फेस उसने असेंबल कर दिया, मैप अपने आप असेंबल हो गया। तो तात्पर्य यही होगा कि कभी कभी हम चीज़ों को एक दूसरी नज़रिए से देखेंगे, दूसरे अप्रोच से देखेंगे तो वो काफ़ी सिंपल बन जाती है। डिफ़िकल्टी आई तो रुक कर हार नहीं जाना है। क्वेश्चन डिफ़िकल्ट है, मैं नहीं कर पाऊँगा, इन थॉट्स को आपको हटा देना है अपने माइंड के बाहर। इन थॉट्स की हमारी लाइफ में, हमारी जर्नी में कोई जगह नहीं है। नेगेटिव थॉट्स की कोई जगह हमारी जर्नी में नहीं है। तो क्या करना होगा आपको? डट के लड़ना होगा, हारना नहीं है। रुक कर हारना नहीं है। लड़के अगर हारो तो चलेगा, लेकिन जब आप लड़ोगे, जब आप एफर्ट करोगे तो ये मेरी गारंटी है आप हारोगे नहीं। और जब आप लड़कर जीतोगे तो वो जो हैप्पीनेस है आपके अंदर जो आएगी, यार मैं मेरिट आ गया, मतलब आपकी जो हैप्पीनेस है वो कहीं पे समाएगी नहीं। बहुत ज़्यादा लिमिट के बाहर आप खुश होगे जब आपके बड़े बड़े बैनर स्कूल में लगेंगे, जब फ़ोटो आपके स्कूल में लगेंगे तो ये बड़ी अचीवमेंट होगी आपके लिए। आपके पेरेंट्स भी 10 लोगों को बताएंगे कि मेरा बेटा मेरिट आया है, स्कॉलरशिप के एग्ज़ाम में मेरिट आया है। तो ये बड़ी अचीवमेंट होती है आपके लिए। तो क्या कहा मैंने? क्वेश्चन अगर डिफ़िकल्ट लगता है तो उसे थोड़ा देर छोड़ दीजिए, फिर से 5-10 मिनट के बाद आइए, एक नए अप्रोच के साथ आइए, नए अंदाज के साथ आइए, नए थॉट्स लेकर उस क्वेश्चन के ऊपर एफर्ट करिए। 100% ये सॉल्व होगा। कभी कभी हम चीज़ों को खुद ही डिफ़िकल्ट बना देते हैं, हालांकि ऐसा होता नहीं। कोई चीज़ें डिफ़िकल्ट होती नहीं, हमारी सोच वहाँ तक पहुँचती नहीं। हमारी जो सोच है, हमारा जो लॉजिक है, क्वेश्चन को सॉल्व करने के लिए जो लॉजिक चाहिए, जो अप्लाई करना है लॉजिक, वो लॉजिक हम सोचते ही नहीं, हमारे माइंड में आता ही नहीं, इसलिए वो आपको डिफ़िकल्ट लगता है, बट ये डिफ़िकल्ट होता नहीं। तो इसलिए मैं कहता हूँ कि अगर कभी आपको लगे कि क्वेश्चन डिफ़िकल्ट है, मैं इसे नहीं कर पाऊँगा, तो थोड़ी देर उसे रुक जाइए। 5-10 मिनट के बाद फिर से नए उमंग के साथ, नए जोश के साथ, नए थॉट्स के साथ, नए अप्रोच के साथ उसे सॉल्व करिए, डेफिनेटली सॉल्व होगा। तो रुक कर हारना है आपको या लड़कर जीतना है? वेरी गुड। तो चलो हमारे एग्जाम्पल की तरफ हम आगे बढ़ते हैं, ठीक है? समझ लेना? हां, तर चला, काल काही प्रश्न आपण इथे पाहिलेले होते। 23 पर्यंत कालचे प्रश्न आपले झाले होते। आज आपण 23च्या पुढे जाणार आहोत, ठीक आहे?
प्रश्न क्रमांक 24, 512, 908, 324 आणि 618 ह्या 4 संख्या आहेत. संख्या दिलेल्या असताना जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की संख्येविषयी प्रश्न सोडवताना आपल्याला मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्यानंतर सहमूळ संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, ह्या जे प्रिव्हियस नॉलेज आहे, बेसिक नॉलेज सगळं माहिती असायला पाहिजेत. पाढे पाठ असायला पाहिजे मिनिमम 30 पर्यंत, बरोबर आहे की नाही. वर्गसंख्या 30 पर्यंत मिनिमम पाठ असायला पाहिजे. घनसंख्या 10 पर्यंत तरी मिनिमम पाठ असायला पाहिजे. तर हा प्रश्न सोडवताना मूळ संख्या पण इथे दिसत नाही, संयुक्त संख्या आहे, काही सगळ्या समसंख्या आहे, ठीक आहे ना. वर्गसंख्या पण नाही, घनसंख्या पण नाही, यापैकी कुठलंच लॉजिक यामध्ये लागत नाही. मग अशा वेळेस डिवाइड किंवा मल्टिप्लिकेशन करून बघायचं. आता यामध्ये आपण डिव्हिजन आधी करून बघूया. तर 2ने तर सगळ्या संख्यांना भाग जातो, ठीक आहे. 3ने काही संख्यांना भाग जातो, काही संख्यांना भाग जात नाही. 3ने या संख्येला भाग जाणार नाही. पण हे लॉजिक आपलं खरं आहे का? तर बघूया आपण. 4ने भाग देऊन बघूया. कितीने? 4ने. तर 512 या संख्येला सुद्धा 4ने भाग जातो. 908ला सुद्धा 4ने भाग जातो. त्यानंतर 324ला सुद्धा 4ने पूर्ण भाग जातो आणि 618ला मात्र 4ने भाग जात नाही. त्यामुळे 618 ही एक वेगळी संख्या आपण इथे कन्सिडर करणार. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर राहील. आता 4ने भाग या बाकीच्या संख्यांना जातो की नाही ते आपण थोडं टॅली करून बघूया. एक संख्या मी तुम्हाला टॅली करून देतो, बाकीचे तुम्ही घरी करून बघाल. जसं 908ला जातो की नाही, ठीक आहे, बघूया आपण. 908 भागीला 4, मग 4 1 4, 4 2 8, 1 10, 4 2 8, 2 उरले, 4 7 28. गेला की नाही पूर्ण भाग? 908ला 4ने पूर्ण भाग जातो. याचा अर्थ 512ला पण जाईल आणि 324ला पण जाईल, पण 618ला पूर्ण भाग जाणार नाही. त्यामुळे 618 ही आपलं करेक्ट आन्सर होईल. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? कळलं का? पुढचा प्रश्न काय आहे बघा. 3279, 4308, 8324, 6427 या संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांमध्ये काय डिफरन्स आहे बघा. इथे लक्ष द्या. लुक ॲट द बोर्ड. प्रश्न क्रमांक 25, 3279, 4308, 8324, 6427. आता या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व करत असेल तर एकक स्थानचा अंक आणि सहस्त्र म्हणजे हजार स्थानचा अंक, ठीक आहे, यांचा गुणाकार जर केला तर तुम्हाला ही मधली संख्या मिळते 27. लुक ॲट द बोर्ड. एकक स्थानचा अंक कुठला आहे? 9 आणि सहस्त्र स्थानचा अंक कोणता आहे? 3. मग 3 आणि 9चा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला 27 मिळतात, बरोबर आहे? 3 9 27. या ठिकाणी बघा 4 आणि 8चा जर गुणाकार केला तर 4 8 32, पण या ठिकाणी किती दिलेले आहे? 30 दिलेले आहे. तर या ठिकाणी गुणाकार बरोबर येत नाही. पुढचा पर्याय बघूया. 8 चौक 32 या ठिकाणी बरोबर आहे आणि 4 पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये 6 7 42 इथे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 3 आणि 4 मध्ये एकक आणि सहस्त्र स्थानाचा गुणाकार ही मधली संख्या दाखवते, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये तसं होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा आपला करेक्ट आन्सर राहील. इज दॅट क्लिअर? पुढचा प्रश्न नंबर 26. पुढचा प्रश्न आहे 26. यामध्ये 91 57 67 21 अगदी सोपा आहे. 67 जर संख्या सोडली तर सगळ्या संयुक्त संख्या आहे. 67 ही मूळ संख्या आहे, बरोबर आहे की नाही? हां, त्यामुळे योग्य पर्याय क्रमांक 3. क्रमांक
27, 35, 711, 57 आणि 179. लॉजिक काय आहे? 3च्या पुढची संख्या मूळ संख्या 5, 7च्या पुढची मूळ संख्या 11, बरोबर. 5च्या पुढची पुन्हा मूळ संख्या 7. पण या ठिकाणी 1 ही मूळ संख्या नाही आहे. आपण 17 जरी कन्सिडर केलं, इथे 17 ही मूळ संख्या आहे, पण त्याच्या पुढची ही 9 मूळ संख्या नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये क्रमागत मूळ संख्या दर्शवलेल्या आहे, पण पर्याय क्रमांक 4 मध्ये नाही. त्यामुळे 179 ही आपली वेगळी संख्या राहील आणि पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर होईल. अंडरस्टूड? एनी डाऊट? आता या ठिकाणी काही अपूर्णांक तुम्हाला दिसतात, ठीक आहे. जसं 25°/5, 56°/8, 10°/2 आणि 12°/8. आता यामध्ये काय झालेलं आहे बघा. लुक ॲट द बोर्ड एव्हरीवन. 25ला 5ने पूर्ण भाग जातो. 5 1 5, 5 5 25. 56ला 8ने पूर्ण भाग जातो. 8 1 8, 8 7 56. 10ला 2ने पूर्ण भाग जातो. 2 1 2 आणि 2 5 10. ठीक आहे. पण 12ला 8ने पूर्ण भाग जातो का? नाही. 12ला 8ने पूर्ण भाग जात नाही. याचा अर्थ 12/8 हा अपूर्णांक आहे. पूर्ण भाग जात नाही म्हणजे तो कोण आहे? अपूर्णांक आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये पूर्ण भाग जातो. छेदाने अंशाला पूर्ण भाग जातो. त्यामुळे या संख्यांना पूर्णांक आपण म्हणू. आलं का लक्षात? हे बघा, 5, 7 आणि 2 हे काय आहे? पूर्णांक आहे. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये पूर्णांक दिलेला नाही. त्यामुळे वेगळी संख्या, वेगळा फ्रॅक्शन हा काय होईल? 12°/8. पुढचा प्रश्न घेऊया. 29. अगदी सोपा आहे बघा. रोमन संख्येशी रिलेटेड हा प्रश्न आहे. 10, 50, D मीन्स 500 अँड P. आता P का रोमन संख्या आहे का? नाही. म्हणजे करेक्ट आन्सर काय होईल? P. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये रोमन संख्या आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रश्न आहे कुणाचे तरी. महेश. हां, येस. एनी डाऊट? तू हात वर केला होता ना सर? मला वाटलं काही तुझा हां, ओके ओके. हां, 30चा सांगतो का? चला सांग बरं. 1 मिनटं. याला आपण थोडं वर करूया. हां, चल महेश आता 30चं एक्सप्लेनेशन आपल्याला सांगणार आहे. व्हेरी गुड बेटा. क्लॅप फॉर हिम एव्हरीवन. गुड. CLV आणि हा 12 हे चारही रोमन अंक आहे. बरोबर आहे? ठीक आहे. आता तुझं म्हणणं काय आहे? चारही रोमन अंक आहे बघा. प्रश्न क्रमांक 30 मध्ये CLV आणि 12 हे सगळे रोमन नंबर दिलेले आहे. आता सगळे रोमन आहे आणि करेक्ट आहे. आधीच्या प्रश्नामध्ये जसा या ठिकाणी P होता तसा आहे का? काही नाही. मग या ठिकाणी लॉजिक काय लागेल? तर ऑड आणि इवन नंबरचं आपण थोडं लॉजिक लावून बघूया, म्हणजे सम आणि विषम संख्येचं. तर बघा, C म्हणजे 100 समसंख्या आहे. बरोबर. L म्हणजे 50 ही पण समसंख्या आहे. आणि V म्हणजे 5 ही विषम संख्या आहे. बरोबर आहे? 5 ही विषम संख्या आहे ना. आणि 12 म्हणजे 12 ही काय आहे? समसंख्या आहे. पण 5 ही विषम संख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये समसंख्या दिलेल्या आहे, पण 3 मध्ये विषम संख्या आहे. म्हणून योग्य पर्याय क्रमांक 3. इज दॅट क्लिअर? अंडरस्टूड? एनी डाऊट?
एनी डाऊट? नो. 31. इथे पण रोमन संख्येशी निगडित प्रश्न आहे. XV, XX, VI आणि V. आता XV म्हणजे काय? 15. XX मीन्स 20, VI मीन्स 6 आणि V मीन्स 5. आता बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये 15 आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये 20 आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये 5 आहे. म्हणजे 15, 20 आणि 5 हे 5च्या टेबलमध्ये येतात. बरोबर आहे. 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 एक 5, 5च्या टेबलमध्ये येणाऱ्या संख्या आहे. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये जे 6 दिलेले आहे 5च्या टेबलमध्ये येतात का? नाही. याचा अर्थ योग्य पर्याय क्रमांक 3 5च्या टेबलमध्ये येतात. याचा अर्थ 5च्या मल्टिपलमध्ये ह्या संख्या आहेत 15, 20 आणि 5. These 3 numbers are given here. They are in the multiple of 5. पण 6 ही 5ची मल्टिपल नाही. पुढचा प्रश्न बघा 32. आता या ठिकाणी थोडं लक्ष द्या. थोडं लॉजिक इथे डोकं जास्त लावायचं काम पडणार आहे तुम्हाला, त्यामुळे नीट फक्त ऐकून घ्या. बघा, ब्रॅकेटमध्ये एक संख्या दिलेली आहे प्रत्येक पर्यायामध्ये आणि ब्रॅकेटच्या डावीकडे आणि उजवीकडे एक एक संख्या दिलेली आहे. राईट? दिसतंय सगळं. आता काहीतरी तर संबंध असेल ब्रॅकेटच्या बाहेरच्या संख्या आणि ब्रॅकेटच्या आतील संख्या, याचं काहीतरी तर रिलेशन नक्की आहे. तर ते रिलेशन काय आहे? आता अशा प्रकारे रिलेशन लावताना आधी वर्गसंख्येचा किंवा घनसंख्येचा, मूळ संख्येचा थोडा आपण विचार करायला पाहिजे. तर वर्गसंख्येचा थोडा आपण आधी विचार करूया, बघूया आपण लॉजिक आपलं योग्य दिशेने जाते की नाही. अदरवाईज आपण ते लॉजिक बदलून दुसरं लावू. बघचा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9, म्हणजे 9 आणि 4 जर केलं तर 13 येतात. इथे पण 36 आहे. या ठिकाणी सुद्धा हे लॉजिक चालून राहिलं नाही. याचा अर्थ इट इज रॉंग लॉजिक. राईट? बरोबर आहे ना? लॉजिकने आपला आन्सर निघत नाही आहे. जो विचार आपण करतोय त्या विचाराने आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळून राहिलेलं नाही. याचा अर्थ काहीतरी वेगळा अप्रोच आपल्याला ठेवावं लागेल. तर वर्गसंख्येने निघालं नाही, मग आपण घनसंख्येचा विचार करून बघूया. ठीक आहे ना? मग आपण घनसंख्येचा विचार करूया. 3चा घन होतो 27. 3चा घन काय होतो? म्हणजे 27. बरोबर. 4चा घन होतो 4 चूक 16, 16 चूक 64. ठीक आहे. मग 27 आणि 64 यांची बेरीज केली तर किती येते बघू बरं. 7 आणि 4 11शी 1, हातचा 1, 6 2 8 आणि 1 9. अरे हो, 91. बरोबर आहे की नाही? तर घनसंख्येचं लॉजिक पहिल्या पर्यायामध्ये तर आपलं लागलं, दुसऱ्यामध्ये लागते का बघूया. 2चा घन होतो 8, 2चा घन 8, 3चा घन 27 आणि 8 अधिक 27 जर आपण केले तर किती येणार? 35. आता या ठिकाणी लागून राहिलेलं नाही. तिसरा पर्याय बघूया. कदाचित तिसरा आणि चौथा पर्याय योग्य येत असेल, चेक करून बघू. आता या ठिकाणी 5चा घन, 5 5 25, 25 5 125, म्हणजे 5चा घन होतो 125 आणि 2चा घन होतो 8. मग 125 आणि 8ची जर बेरीज केली तर 133 होतात. बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये लॉजिक आपलं परफेक्ट आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये काय होतं आहे बघा. 4चा घन असतो 64, 4 चूक 16, 16 चूक 64. ठीक आहे. 5चा घन 125, मग 64 आणि 125 यांची बेरीज जर आपण केली तर 189 यायला पाहिजे, आणि जर ती का आली तर आपलं लॉजिक खरं आहे. मग 5 आणि 4 9, 6 आणि 2 8 आणि हा 1 189 बरोबर. ठीक आहे. याचा लॉजिक प्रमाणे काय होतंय की कंसाच्या बाहेरील संख्यांचा घन यांची बेरीज केली असता कंसाच्या आतील संख्या आपल्याला 3 पर्यायामध्ये मिळते, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये ती मिळत नाही. याचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर राहील. एनी डाऊट? चला पुढचा प्रश्न क्रमांक 33. कोणाच्या हाताला घड्याळ आहे का? हां, किती वाजले रे?
15 मिनटं, अजून 5 मिनटं आपण घेऊ. ठीक आहे. सोपे प्रश्न आहे आता पुढे. 1 मिनिट. हां, पुढचा प्रश्न आहे 33 नंबर. तर इथे पण सोपं आहे. कोण सांगेल? हां, बरं, अनम. हां हां, येस, करेक्ट. हां, बरोबर आहे. 8चा रॉंग आहे. व्हेरी गुड. क्लॅप फॉर अनम. व्हेरी नाईस. बघा, प्रश्न सोडवताना आपोआप आपले लॉजिक लागत जातात. फक्त मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की रुककर हारना नहीं, नए अप्रोच के साथ आगे बढ़ना सीखो, लड़कर जीतना सीखो. ठीक आहे. तर बरोबर आहे अगदी आन्सर. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 34. हे समजलं ना सगळ्यांना? हां, तिकडे मागे ताई, समजलं का तुला? हां, त्या नवीन ताईला समजलं ना? हां, मजा येत आहे? हां, तर 34 प्रश्न बघा. तिथे आहे का रे बोर्ड? सरळ बस. आता जे इकडे तिकडे लक्ष देईल त्याला मी खालीच बसवणार, या लाईनमध्ये बिलकुल 100% खाली बसवणार. तर प्रश्न क्रमांक 34 बघा. 6421, 9532, 4579 आणि 7531 यामध्ये काय? संख्या मोठ्या असल्यानंतर थोडं लॉजिक लावायला जास्त वेळ लागतो आहे ना. तर बघा, पण असतात ते सोपं. क्वेश्चन असतो सोपा, फक्त आपण त्या प्रश्नापर्यंत, त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. हा आपला फॉल्ट आहे की नाही? आपण त्या पर्टिक्युलर अँगलने विचारच करत नाही. हे रिझनिंग आहे, इथे डोकं चालवावं लागते. बरोबर की नाही? 6421, 9532, 4579 आणि 7531 या संख्या दिलेल्या आहेत. आता या संख्यांमध्ये काय लॉजिक आपल्याला लावता येईल बघा, लक्ष द्या. संख्यांमध्ये एक गोष्ट मला आढळून आली बघा. 6च्या पुढे काय आहे इथे? 4, 4च्या पुढे 2, 2च्या पुढे 1, म्हणजे संख्येमध्ये जे अंक आहे त्यांचा क्रम उतरता आहे. बरोबर? 6, 4, 2, 1 या ठिकाणी बघा. पर्याय क्रमांक 2 मध्ये 9, 5, 3, 2 इथे पण उतरता क्रम आहे. 4, 5, 6. हां, आन्सर हेच राहील. 4 मध्ये उतरता क्रम आहे का बघा बरं. 7, 5, 3, 1. येस, म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये ज्या संख्या आहेत त्या संख्येतील अंकांमध्ये उतरता क्रम आहे, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये असं होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 करेक्ट आंसर होईल. समझ में आ गया? चलो आगे बढ़ना है. पेज नंबर क्वेश्चन नंबर 35 बघा. 327, 416, 11 आणि 28 यामध्ये बाबू भाटिया, लक्ष ठेव रे बाळा रे, इकडे तिकडे नको बघू. ठीक आहे. तर बघा इथे काय होत आहे, अगदी सोपं आहे. मला दिसलं ते काय होऊन राहिलं तिथे. बघा, 327 मधला पहिला अंक 3. बरोबर? 3चा घन 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. इथे 3चा घन आलेला आहे 27. आला आहे की नाही? हां. आता इथे 2 मध्ये बघा 4, 4चा घन 64 येतो, पण या ठिकाणी 16 आहे. ठीक आहे, याला तात्पुरता आपण बाजूला ठेवूया. ठीक आहे. 3 मध्ये बघा 1 आहे आणि 1चा घन 1 होतो. बरोबर आहे? इथे पहिला अंक 28 मध्ये 2 आहे आणि 2चा घन 8 होतो. याचा अर्थ काय झालं की पर्याय क्रमांक 1 मध्ये, 3 मध्ये आणि 4 मध्ये ज्या संख्या आहेत त्यातील पहिल्या संख्येचा घन ह्या पुढच्या संख्या दिलेल्या आहेत. बरोबर? पण पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र असं होताना दिसून येत नाही.
4चे 16 केलेले आहे, म्हणजे 4चा हा वर्ग आहे. 4चा काय आहे? वर्ग. या ठिकाणी वर्ग दिलेला आहे, पण बाकी संख्यांमध्ये घन दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न आहे 36. अगदी सोपे सोपे प्रश्न आहे. पुढे 2-3 मिनिटात आपण हे संपवून टाकू. 40 पर्यंत आज एनी हाऊ कंप्लीट करू. समजलं ना? भूक लागली का? बरं, भूक जरी लागली असेल, बट आर यू एन्जॉईंग द क्लास ऑर नॉट? हां, मग ती एन्जॉयमेंट पाहिजे की भूक पाहिजे? व्हेरी गुड. सो वी कॅन कीप कंटिन्यू अवर क्लास. ओके, फक्त 4 प्रश्न राहिलेले आहेत, सोडवून घेऊया. बघा बघा 36, प्रश्न क्रमांक 36 मध्ये काय आहे? 319, 232, 251 आणि 174. आता या संख्यांमध्ये काय होत आहे? तर बघा काय होत आहे. तर मला तर गड्या काही लॉजिक सापडून नाही राहिलं. मग आपण एक काम करूया, याला भाग देऊन पाहू संख्येला, चारही संख्येला. एखादी तरी संख्या अशी सापडेल. हां, बघा या ठिकाणी मोठ्या संख्येने भाग देऊया आपण, जेणेकरून आपला भागाकार लवकर संपेल. ठीक आहे. तर 319, त्यानंतर 232 आणि 174. मला असं वाटते की या तीनही संख्यांना 29ने पूर्ण भाग जातो. 29ने पूर्ण भाग जातो. आता 29 10 290 होतात, पण या ठिकाणी 319 आहे. याचा अर्थ 29 गुणेला 11 बरोबर 319 बरोबर. त्यानंतर 232, तर 29 गुणेला 8 म्हणजे 232 बरोबर आहे. म्हणजे 29 8 232. त्यानंतर 29 सख 29 गुणेला 6 म्हणजे 174. 29 सख 174, 29 8 232 आणि 29 11 319. ठीक आहे. पण 251ला मात्र 29ने पूर्ण भाग जाणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न घेऊया आपण पटकन. अगदी सोपे प्रश्न आहे. पुढे बघा 37. बघा पेज आपलं संपलेलं आहे, म्हणजे प्रश्न आपले संपून राहिले. ठीक आहे. 7.3, 5.2, 2.8 आणि 5.7. ठीक आहे. तर याचा आन्सर होईल पर्याय क्रमांक 3. याचं कारण असं की डेसिमल पॉईंटच्या डावीकडे आणि उजवीकडे मूळ संख्या आलेल्या आहेत. बघा 7 आणि 3 मूळ संख्या आहे, 5 आणि 2 मूळ संख्या आहे, 5 आणि 7 इथे पण मूळ संख्या. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये 8 आहे आणि 8 ही मूळ संख्या नाही. त्यामुळे करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नाकडे वळूया पटकन आपण 38 कडे. यामध्ये दिला आहे 55, 36, 15 आणि 20. तर लक्षात घ्या, 20 ही जर संख्या सोडली तर 55 त्रिकोणी संख्या आहे. 55 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. 36 ही पण त्रिकोणी संख्या आहे. 15 पण त्रिकोणी संख्या आहे. पण 20 ही त्रिकोणी संख्या नाही. त्यामुळे करेक्ट आन्सर होईल पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, 36 ही जी संख्या आहे ही वर्ग संख्या पण आहे आणि त्रिकोणी संख्या पण आहे. लक्षात ठेवाल. असा प्रश्न कधी कधी विचारला जातो की अशी एखादी संख्या सांगा की जी त्रिकोणी संख्या पण आहे आणि वर्ग संख्या पण आहे. तर 36 ही त्रिकोणी संख्या पण आहे आणि वर्ग संख्या पण आहे. पुढच्या प्रश्नाकडे पटकन आपण वळूया 39 कडे. 6 अंश छेद 216, 3 अंश छेद 27, 11 अंश छेद 121 आणि 9 अंश 729. तर यामध्ये हा प्रश्न पण फार सोपा आहे. 6चा घन 216 होतो. ठीक आहे. 3चा घन 27 होतो. 11चा घन 121 होत नाही आणि 9चा घन 729 होतो. याचा अर्थ अंशामध्ये जी संख्या दिलेली आहे त्या संख्येचा घन छेदामध्ये दिलेला आहे.
पण पर्याय क्रमांक 3 मध्ये असं होत नाही. 11चा वर्ग आहे 121, 11चा घन नाही आहे, 11चा वर्ग. पर्याय क्रमांक 3 मध्ये अंशाचा वर्ग दिलेला आहे, पण पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये अंशाचा घन छेदामध्ये दिलेला आहे. लुक ॲट द बोर्ड नाव. द लास्ट क्वेश्चन बट नॉट लिस्ट. लक्ष द्या इकडे. शेवटचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा आहे. या ठिकाणी थोडं कॉन्सन्ट्रेशन द्यायची गरज आहे. लुक ॲट द बोर्ड एव्हरीवन. डू नॉट कीप एनिथिंग इन युअर हँड. फोल्ड युअर हँड. सिट स्ट्रेट. बी स्ट्रेट एव्हरीवन. प्रश्न क्रमांक 40. लक्ष द्या. 3196, 8234, 1219 आणि 6277 या 4 संख्या दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये अरे त्या संख्या आहे का, त्या वाघ आहे का बघा, म्हणून भ्यायचं नाही आहे की नाही, तर डटके सामना करना है. लुक ॲट द बोर्ड. बी सिरियस. यामध्ये आता माझं तर काही लॉजिक लागून राहिलेलं नाही, काय आहे आणि ते काही समजून नाही राहिलं मला. पण एक गोष्ट मला थोडीशी लक्षात येऊन राहिली. आता ती म्हणजे कुठली, तर बघा या ठिकाणी लुक ॲट द बोर्ड. काय करतोय मी त्याकडे लक्ष द्या आणि तेच लॉजिक आपण चारही पर्यायाला लावून बघूया. करेक्ट आन्सर येते का बघू. पहिली संख्या 3 आणि शेवटची संख्या 6 यांचा करू गुणाकार, म्हणजे किती झाले 18. बरोबर आहे. 3 सख 18 प्लस 1 म्हणजे झाले 19. 3 सख 18, 3 सख 18 प्लस 1 19 म्हणजे मधली संख्या मिळाली. बरोबर. मग 2 मध्ये आपण तसंच करू. 8 गुणिला 4 प्लस 1, 8 चौक 32 आणि 1 33, पण या ठिकाणी 23 आहे. ठीक आहे. 3 मध्ये करून बघूया. 9 1 9. ठीक आहे. 9 1 9, 9 दुनी 18. आपण काय केलं, 3 सक 18, 18 अधिक 1 19, इथे नाही. 9 1 9, 9 आणि 1 इथे 10 यायला पाहिजे. 7 सकम 42 आणि 1 43. नाही, हे लॉजिक काम करणार नाही. दुसरं घेऊया आपण. बघा दुसरं लॉजिक लावून बघूया. बघा आपण 3 गुणिला 6 केले होते की नाही. असं न करता काय करूया, आधी काय केलं होतं आपण, 3 गुणिला 6 अधिक 1 म्हणजे पहिली संख्या गुणिला शेवटची संख्या अधिक 1 असं केलं होतं. तेव्हा 19 मधली संख्या आली होती. पण बाकी पर्यायांमध्ये हे लॉजिक आपलं चाललं नाही. तर दुसरं लॉजिक लावून बघूया आपण. लक्ष द्या. 3 अधिक 6 करू. 3 अधिक 6 हे झाले 9. 9ची दुप्पट करू, ही होईल 18 आणि या 18 मध्ये प्लस 1 करू 19. आलं लक्षात. काय केलं लक्ष द्या. 3 आणि 6 म्हणजे शेवटच्या संख्येची पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज केली, त्या बेरजेची दुप्पट केली आणि त्या दुपटीमध्ये 1 ॲड केला. सेम कन्सेप्ट आपण कॅरी फॉरवर्ड करूया सगळ्या पर्यायांमध्ये. इथे पण बघू. 8 आणि 4ची बेरीज करूया, म्हणजे 8 आणि 4 किती झाले 12. मग 12ची दुप्पट झाली 24 आणि 24 मध्ये 1 प्लस केला तर 25. इथे 25 येतात, पण इथे दिलेले आहे 23. ठीक आहे. इथे बघूया आपण 1 आणि 9ची ॲडिशन. ठीक आहे. 10 झाले. 10ची दुप्पट 20 आणि या 20 मध्ये प्लस 1 केला तर 21 येतात. बरोबर. इथे बरोबर आहे 21. आता शेवटच्या पर्यायामध्ये
6 + 7 म्हणजे 6 + 7 आपण केले तर 13 येतात. 13ची दुप्पट 26 होतात आणि 26 मध्ये 1 ॲड केला तर 27. येस, करेक्ट. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 करेक्ट आन्सर आहे.